आणि आता आजच्या 0 अवरला सुरुवात करूया आणि सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मराठा मुक्ती दिनाचं आज मोठं सेलिब्रेशनही झालं। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये आज हिरवा झेंडा दाखवला आणि नव्या बीड स्टेशनमधनं पहिल्यांदाच रेल्वे धावली आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधत हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभही झाला। पण एकीकडे प्रमाणपत्र वाटपाचा आनंद साजरा होत असतानाच त्याला वादाची फोडणीही मिळाली। खाडाखोड केलेली किंवा बोगस कागदपत्र दिली जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आणि तसे काही पुरावेही ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर केले। हैदराबाद गॅझेटच्या विरोधामध्ये ओबीसी आज रस्त्यावरती उतरले। अगदी बीडमध्ये नव्या स्टेशनच्या उद्घाटनाच्या वेळीही काही ओबीसी तरुणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी केली आणि ज्या हिंगोलीमध्ये आज सर्वात जास्त प्रमाणपत्र दिली गेली तिथेच लक्ष्मण हाके यांनी मोठा मोर्चा काढला। जीआर रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर जो जीआर निघाला त्याची अंमलबजावणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे। त्यामुळे असं असताना मराठा ओबीसी यांच्यातला वाद शमण्याऐवजी आणखीन पेटण्याची तरी लक्षणं नाही आहेत ना। यावरच आधारित 0 अवर मधला आजचा आमचा प्रश्न आहे आणि तो बघण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, मराठा ओबीसी संघर्ष आणखी तीव्र होईल असं आपल्याला वाटतं का? आणि यासाठी होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। सोशल मीडियाच्या आमच्या हँडल्सवरती तुम्ही वोट करू शकता। मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनापासून कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणेच आजपासून काही ठिकाणी प्रमाणपत्र दिली गेली। काही ठिकाणी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे तर काही ठिकाणी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्र देण्यात आली आहे। बीडमध्ये शिंदे समितींच्या नोंदी आणि नवा जीआर यांच्या आधारे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 5 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी असलेल्या 50 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं। न्यायमूर्ती शिंदे समितीनं पूर्वी शोधलेल्या नोंदींच्या आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तर धाराशिवमध्येही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदे समितीच्या पाहणीत कुणबी मराठा आढळलेल्या 4घांना आणि यांच्या हस्ते काही जणांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत। तर लातूरमध्ये मात्र पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचं वाटप केलंय। सर्व तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्टही केलेलं आहे। परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी 15 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिली होती आणि ही प्रमाणपत्र जुन्या नोंदीनुसार असल्याचं बोर्डीकर म्हणाल्या। शिंदे समिती आणि हैदराबाद गॅझेट यांचे निकष एकच असल्यामुळे नेमक्या कोणत्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्र दिली गेली हे सांगता येणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं। याखेरीज छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्येही मराठवाडा मुक्ती दिनाचे शासकीय कार्यक्रम पार पडले, पण या जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं नाही। आणि मंत्री असतानाही सरकार विरोधात दंड थोपटणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज वाटप झालेल्या प्रमाणपत्रांवरती शंका उपस्थित केली आहे। ही लोक आधीच शोधून ठेवली होती का? तसंच देण्यात आलेली प्रमाणपत्र योग्य आहेत का हे देखील तपासावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। ही प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिली गेली असतील तर त्यावरती कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिलाय आणि असं झालं असेल तर ओबीसींची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी त्याचा फायदाच होईल असा दावाही त्यांनी केलाय। कुणबीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं लागेल। की आता 2 सप्टेंबरला जो जीआर निघाला त्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल। बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने चुकीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे जर काही दस्तावेज सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू। जर ती बरोबर योग्य चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही। तर हैदराबाद गॅझेटनुसार दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांवरती आपलं बारीक लक्ष आहे असं भुजबळ काल म्हणाले होते। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाडाखोड झाल्याचा आरोपही केला होता। पत्रकार परिषदेमध्ये काही कागदपत्रही त्यांनी दाखवली होती। काही कागदपत्रांवरती हाताने खाडाखोड करून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असं लिहिल्याचा भुजबळांचा दावा आहे।
अशा खोट्या नोंदणी शोधण्यासाठी आता न्यायमूर्ती शिंदे समितीसारखी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी अशी त्यांची मागणी आहे. तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही माहिती अधिकाराचा वापर करावा आणि सर्व जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी बोगस प्रमाणपत्रांकडे लक्ष ठेवावं असं आवाहन केलंय. दर आठवड्याला कार्यालयातनं यादी घ्यावी आणि त्यात काही शंका आली तर त्याबाबत तक्रार करावी असं तायवाडे यांनी सांगितलंय. खोडून लिहिलंय, हाताने लिहिलंय, मराठी कुणबी काय पण नाही, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलंय. हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केले, ती यादी घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात. आणि ओबीसी मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. कुणबी सर्टिफिकेट देताना कोणीही खाडाखोड केलेली कागदपत्र ग्राह्य धरू नयेत अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. तसंच अशा बनावट कागदपत्रांचा वापर केला जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय. तोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फौजदारी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये. जे नियमानी आहे तिथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली. तसंच सरकारने काढलेल्या GR नुसार जे लोक पात्र असतील त्यांना दाखले मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रमाणपत्र मिळत नसल्याची अजून एकही तक्रार आली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. सगळ्या प्रक्रिया पार पाडून ओबीसी प्रमाणपत्र दिली जातील असं फडणवीस म्हणाले. आम्ही जो GR काढलेला आहे त्या GR प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील. आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही, पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची जी काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता, त्यानंतर ज्या 2 समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल. आता या निमित्तानं हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आपण बघतोय. मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्याकडे अर्ज करावा. उपविभागीय अधिकारी अर्ज पडताळणीसाठी स्थानिक समितीकडे पुढे पाठवतील. ही समिती अर्जदारांची वंशावळ तपासणी करेल. यानुसार जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखी कागदपत्र तपासली जातील. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं, स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं आणि उपस्थितांना संबोधित करायला सुरुवात केली. पण त्यांचं भाषण सुरू होताच काहींनी काळे रुमाल दाखवून घोषणाबाजीला सुरुवात केली. त्या घोषणा होत्या मराठा आरक्षणासाठी मान्यता दिलेल्या हैदराबाद गॅझेट विरोधातल्या आणि घोषणाबाजी करणारे होते ओबीसी कार्यकर्ते राम पेरकर, शिवाजी गाडेकर आणि अशोक शेवगण. रामभाऊ पेरकर हे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालच्या समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यातही घेतलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र या गदारोळावरती नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घालणं म्हणजे स्वातंत्र्य सेनानींचा अपमान असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. तर नाराज ओबीसी कार्यकर्त्यांचा रोष मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. तसंच हिंगोलीतही नाराज ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरले होते.
कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती आज हैदराबाद गॅझेटियर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी एल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चाचं ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नेतृत्व केलं. शिवाय नवनाथ वाघमारे यांचीही उपस्थिती होती. सरकारने काढलेला अध्यादेश ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द करतो असा दावा हाकेंनी केला होता. तो अध्यादेश रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. तसंच ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे त्यांना आम्ही धडा शिकवणार असा इशाराही दिला. या महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हा जी.आर. पहिला रद्द करावा. हा जर जी.आर. नाही रद्द केला तर कुठला आमदार आणि कुठला खासदार आणि कुठला मंत्री आणि कुठला मुख्यमंत्री, अरे आम्ही 60% आहोत, आम्ही नाही सहन केलं. आमच्या अनेक पिढ्यांचं तुम्ही शोषण केलंय. आणि बंजारा समाजही आज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील 40 गावांमध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा स्त्री पुरुष मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीतून आरक्षणाची मागणी करताना त्यांनी खास पारंपरिक वेशभूषा केलेली होती. जय सेवालाल, एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या सभेमध्ये आदिवासी आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत मोर्चा नेण्याचा इशाराही दिला. बंजारा आंदोलनाचं लोण आता मराठवाड्यातनं विदर्भातही पोहोचलेलं आहे. आज अकोल्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातनं आरक्षणासाठी आंदोलन केलं. बंजारा समाज आरक्षण कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनातही पारंपरिक वेशातील बंजारा समाज पाहायला मिळाला मोठ्या संख्येनं. तर हैदराबाद गॅझेटियरवरनं निर्माण झालेल्या मराठा ओबीसी संघर्षावरतीच आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावरती अनेक प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या आहेत. त्या बघण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं विनोद मुंडे यांची प्रतिक्रिया आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना दिलेलं आरक्षण सरकारची डोकेदुखी ठरतंय. ओबीसी समाजाला मराठ्यांप्रमाणे आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे. त्यातून संघर्ष अधिक तीव्र होईल. काही लोक जाणून बुजून मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत. ज्याला सरकारमधीलच काही लोक खतपाणी घालत आहेत, ज्यातून त्यांना स्वतःची राजकीय पोळी भासता येईल. आशिष मनवरे, एक्सवरनं. युट्यूबवरनं महिन पाटील म्हणतायत संघर्ष आणि वाद असलं काही होणार नाही. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया संतोष भोसले यांची आहे. प्रमाणपत्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसारच मराठ्यांना वाटप होणार आहे. त्यामुळे मराठा ओबीसी संघर्ष होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे दिगंबर खापरे यांची. जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील मुख्य प्रश्नांना बगल देऊन असंतोष माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यकर्ते जोपर्यंत जाती धर्माचा आधार घेऊन राजकारण करतील तोपर्यंत असंच होत राहणार. मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही याची दक्षता ओबीसी नेत्यांनी घ्यावी. संतोष भोसले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. नोंदी कायद्यानुसार असल्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही. नेताजी खराडे यांनी इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया दिली आहे. अजून एक प्रतिक्रिया फेसबुकवरनं बघतोय. RK कासार यांची आहे. काही होणार नाही. जे अधिकृत आहे ते द्यावंच लागेल. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया धनंजय गुळवणे यांची आहे. मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर आधारे प्रमाणपत्र देताच येऊ शकत नाही असं बोंबलणारे सुपारीबाज मात्र बंजारांना हैदराबाद गॅझेट आधारे प्रवर्ग बदलण्यासाठी पाठिंबा देत आहेत. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया नारायण टेमघरे यांची आहे. अजिबात होणार नाही. मराठे आधीपासूनच कुणबीच आहेत. जो संघर्ष करेल त्याला बाहेर जावं लागेल. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विजय वानखेडे यांची आहे. अडचण आहे तर कोर्टात जा. जे होईल कायद्यानुसार होईल. कायद्यानुसार ज्यांचे ओबीसीमध्ये पुरावे नोंदी असतील तर सुप्रीम कोर्टही अडवू शकत नाही. तर यानंतर आपण आपल्या चर्चेकडे आता वळणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आज असणार आहेत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, तसंच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि मराठा आरक्षण अभ्यासक ॲडव्होकेट योगेश केदार.
सुरुवातीला मात्र आपण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करणार आहोत. लक्ष्मणजी, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप आज सुरू झालेलं आहे, तर या अनुषंगाने आपली पहिली प्रतिक्रिया. ज्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी ज्या या मराठवाड्यामधल्या जनतेनं निजामाची राजवट उलथून लावली, त्याच दिवशीचा मुहूर्त साधून या महाराष्ट्र सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो निर्णय घेतलाय, या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कळमनुरीमध्ये, हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येनं आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो. आणि आज आमच्या ओबीसी बांधवांना आम्ही सांगितलंय की ज्या निजामांना आम्ही आमच्या पूर्वजांनी लढाई लढून इथली त्यांची जी जुलमी राजवट उलथून लावली, त्यांच्या चेल्या चपाट्याने आज रोजी आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमान्वये जे रिझर्वेशन दिलं होतं, ते प्रतिनिधित्वाचं रिझर्वेशन होतं. ते सामाजिक दुजाभाव झालेल्या लोकांचं, गावकुसाबाहेरच्या डोंगराच्या कुशीला जी माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हती, जी माणसं सिव्हिलायझेशन मध्ये नव्हती, जी माणसं गावगाड्यामधल्या लोकल बॉडीज मध्ये ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता, इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, इथल्या शासनकर्त्या लोकांनी, इथल्या वतनदार, जहागीरदार, पाटील, देशमुख या मंडळींनी गाव सारा माझा, गावात दहशत माझी, गावचा सरपंच माझा, गावातल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून, मग ती कल्चरल असतील, सांस्कृतिक असतील, देवाधर्माच्या असतील, उपजाऊ जमिनीच्या असतील, या सगळ्या गोष्टी ज्या समूहांच्या जवळ होती, ज्या जात समूह, ज्या जातीच्या, ज्याला डॉमिनंट कास्ट म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते, त्याच लोकांनी आजच्या दिवशी मराठवाडा मुक्ती दिना दिवशी ओबीसीचं आरक्षण संपवलंय. आणि सर्टिफिकेट शासनानं वाढवणं, शासनानं वाटणं हे न उलगडलेलं खोड आहे. कारण शासनाला असा कुठल्या जातीला सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार हे संविधान अलाउ करत नाही. हे बेकायदा वागतायत. तुम्ही GR काढला, ही भळभळती जखम तुम्ही त्याच्यावरती मीठ चोळून केली. एका बाजूला म्हणायचं आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्टिफिकेट वाटताय. लाज वाटते अशा गव्हर्नमेंटचा आणि अशा प्रकारचं एक्झर्शन करणाऱ्या व्यवस्थेचा. ओबीसी बांधव रस्त्यावर उतरलेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये जो विचार करणार नाही त्यांना आम्ही धडा शिकवू. बरं लक्ष्मणजी, हाच धागा पकडून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाने हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, ही तुमची मागणी अजूनही कायम आहे का? हैदराबाद गॅजेट नव्हे, 59 लाख नोंदी रद्द करा. सन्माननीय न्यायालयाने, इथल्या आयोगाने, इथल्या राष्ट्रीय आयोगाने आजपर्यंत मराठा समाजाचं बॅकवर्डनेस, सोशल बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. कायद्यापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही, संविधानापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही. गावगाड्यातल्या या मायक्रो घटकांच्या हक्क अधिकाराचं आरक्षण, ओबीसी आरक्षण या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये, तुलनेमध्ये कसे त्यांच्या बरोबर स्पर्धा करू शकतील मुख्यमंत्री महोदय? आजही महाराष्ट्राच्या एखाद्या व्यवस्थेमधला, ओबीसी मधला एखादा बलुता हलुता, एखादा सुतार, लोहार, कुंभार, सोनार माणूस गावातलं पॅनल करतो, एखाद्या सभापती एखाद्या पंचायत समितीचा झालाय, एखाद्या झडपीचा जिल्हा परिषद, एखाद्या चुकून पॉइंट मध्ये एखादा माणूस कुठेतरी या पंचायत राजच्या आरक्षणाच्या माध्यमातून तो कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये येत होता, तो आज तुम्ही त्याचा अधिकार घालवून टाकलाय. आणि दिला कुणाला अधिकार? अरे ज्यांच्यापासून संरक्षण आम्हाला हवं होतं त्याच लोकांना तुम्ही ओबीसीच्या कटघऱ्यामध्ये आणून सोडलं, आणि तेही बेकायदा. आणि परत तुम्ही आज सर्टिफिकेट वाटताय. या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलो होतो. नक्कीच. मी दोन्ही पाहुण्यांना असं सांगते की मी तुमच्याकडे येतेच थोड्या वेळात, पण आज लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या मोर्चाच्या ह्याच्यातनं वेळ दिलेला आहे, म्हणून आपण आधी त्यांना प्रश्न विचारून घेऊया. पुढचा प्रश्न मी पुन्हा एकदा लक्ष्मणजींनाच विचारते. तुम्ही आज हिंगोलीमध्ये होतात आणि शिवाय गेल्या काही दिवसांपासून तुमचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे, त्याचा प्रतिसाद कसा आहे? जिथं जाईल तिथं, पश्चिम महाराष्ट्र असो की मुंबई उपनगर असो, मराठवाडा असो की अजून कुठं असो, जिथं जाईल आमच्या मागे कुठलाही आमदार, खासदार, रसद, पवारांच्या भाषेमध्ये, बजरंग सोनवणेंच्या भाषेमध्ये, त्या पंडिताच्या भाषेमध्ये, राजेश टोपेंच्या भाषेमध्ये, अरे गावगाड्यातली माणसं स्वतःचं वाहन, स्वतःची गाडी, स्वतःचा झेंडा, स्वतःची टोपी, स्वतःचा गमछा, स्वतःचा विचार, आणि एकही माणूस सभा संपली तरी तिथलं सभेचं स्थळ सोडायला तयार नव्हता.
मीडियानं महाराष्ट्राला दाखवलंय, मुख्यमंत्री महोदय कुठल्या तरी आमदारांच्या, खासदारांच्या, कारखानदारांच्या सांगण्यावरनं तुम्ही जर ओबीसीच्या मानेवर जर सुरी फिरवली असेल, आमची कवच कुंडलं काढून घेतली असतील, तर आम्ही आता इथून पुढे एकही पक्ष महाराष्ट्रातला तयार नाही. आणि ओबीसीचं काय होईल याच्यावर बोलायला आम्ही या सगळ्या पक्ष प्रणालींचा निषेध व्यक्त करतो. आणि ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं उभी राहील, एवढं मी जबाबदारीनं, आत्मविश्वासानं या महाराष्ट्राला सांगतो. बरं, पण असं असतानाही आजही काही ओबीसी नेते तुमच्यापासून थोडे अंतर ठेवून येत असं वाटतंय का? कारण तसं चित्र अजूनही आहे. जसा ओबीसी एक होईल, जसे लाखोचे मोर्चे निघतील आणि चलो मुंबईचा नारा ज्या दिवशी दिला जाईल, त्या दिवशी आता जरांगीला सपोर्ट करणारे, पैसे पुरवणारे, ओबीसी विरोधात भूमिका घेणारे, नकटं नाक घेऊन मोठ्या मोठ्या बाता मारणारे, या सगळ्या लोकांना आम्ही योग्य तो आणि योग्य वेळी योग्य तो धडा या ओबीसी बांधवांकडून शिकवला जाईल. पण मुद्दा हा आहे की जी आर निघाल्यापासून ओबीसी नेते एकत्र दिसलेले नाही आहेत आणि हे चित्र आजही दिसतंय. मग तुम्हाला काय वाटतं की कधीपर्यंत ओबीसी नेते एकत्र दिसतील? ओबीसी नेते एकत्रित दिसो अथवा न दिसो, काही माणसांनी हाऊसमध्ये बोलावं, काही माणसांनी कॅबिनेटमध्ये बोलावं, काही माणसांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये कानात हळूच सांगावं ओबीसी बिघडलाय. आणि जर ऐकत नसतील तर ओबीसी तरी एक झालाय. मग उद्या तुम्ही मतं मागायला, आणि लोकशाही मधला सर्वात मोठा उत्सव हा निवडणुका असतो. निवडणुकीमध्ये मग तुमची आणि आमची गाठ आहेच. ओबीसी ओबीसीला मतदान करेल, ओबीसी एससी एसटीला मतदान करेल, ओबीसी अल्पसंख्याकांना मतदान करेल, पण ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि तुमचे जे इमले आहेत, तुमच्या ज्या गाड्या आहेत, तुमचे जे कारखाने आहेत, तुमच्या हजारो कोटींची माय आहे, हे उद्ध्वस्त केल्या वाचून या महाराष्ट्रामधला ओबीसी राहणार नाही, एवढं मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो. बरं, लक्ष्मणजी तुम्ही मोर्चामध्ये व्यस्त आहे मला माहिती आहे, पण अगदी शेवटचा 1-2 प्रश्न विचारते. पुढचा प्रश्न असा आहे की डीएनए ओबीसी म्हणून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी कर्तृत्वात न दाखवायला पाहिजे असं तुम्ही म्हणाला, त्याचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यायचा? आज ओबीसीचं आरक्षण गेलंय, आज ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. अजितदादा पवार नावाचा जातीयवादी उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये सारथीला निधी ज्या पद्धतीने देतो, आपल्या जातीच्या स्वजातीच्या इमारती ज्या पद्धतीने उभ्या करतो, कारखानदारांना पैसे देतो, पण आमच्या महाज्योतीच्या ओबीसीच्या भटक्यांच्या पोरांना एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. 1% पुढं या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र 1% पुढं ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय योजनांसाठी 1% पुढं सामाजिक न्यायासाठी तरतूद करत नाही. लाज वाटते अशा कारखानदारांच्या या सरकारची. आणि मुख्यमंत्री महोदय, आम्ही प्रचंड विश्वासानं आम्ही तुम्हाला निवडून दिलोय, अजूनही वेळ गेलेला नाही. तुम्ही ओबीसीच्या हिताची भाषा बोला, नाहीतर मग निवडणुका तुम्ही आणि आम्ही होऊन जाऊ द्या सामना. धन्यवाद लक्ष्मणजी, आज वेळात वेळ काढून तुम्ही एबीपी माझाला तुमच्या भूमिकेबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आता पुढचं सगळं डिस्कशन आम्ही आमच्या 2 पाहुण्यांबरोबर करणार आहोत, तेव्हा आता मी थेट जाते योगेशजींकडे. योगेशजी जी विचारा. हाकेंच्या भूमिकेवरती तुमची पहिली प्रतिक्रिया? हा, मला आचार्य अत्रे साहेबांच्या शब्दामध्ये एक वाक्य आधीच उच्चारावं असं वाटतंय. आचार्य अत्रे एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना किंवा एखाद्या माणसाला जर का त्याचं कौतुक करत असताना म्हणत होते, किंवा असं एक वर्णन करायचंय की गेल्या 10,000 वर्षात असं कधी पाहिलेलं नाही, अशी कधी गोष्ट झालेली नाही. मला हाकेंच्या बाबतीत आचार्य अत्रेंच्या शब्दात म्हणायचं आहे की गेल्या 10,000 वर्षात अशी पैदास जन्माला आलेली नाही जो स्वतःच्या म्हणजे दुसऱ्याच्या बापासाठी स्वतःच्या मिशा काढून महाराष्ट्रात वावळत फिरतोय. मराठा समाजाची भूमिका न समजून घेता ते काहीही बरळत फिरायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडमजी, आज तुमच्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा जे ओपनिंग स्टेटमेंट झालं, आपणही प्रश्न केला मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगानं, ह्या हाके साहेबांचा आणि मराठवाड्याचा अर्थार्थी काय संबंध आहे हो? याला मराठवाड्यातल्या मराठ्यांनी, ओबीसींनी, दलितांनी किती त्रास सहन केलाय. ह्या आदिवासी ह्या हाकेला काय माहित आहे, बाळांची नव्हती दुसरी आणि दाई छाती बडवून घ्यायलेली असते, असा प्रकार ह्या हाकेंचा झालेला आहे. योगेशजी तुमच्याकडे येते मी परत. ऐका मॅडमजी, माझी विनंती आहे प्लीज.
आम्ही मराठवाड्याच्या साठी रक्त सांडलेली माणसं आहे. माझ्या आजोबांनी तिथं काँग्रेसचा पक्ष नसताना स्थापन करण्यापासून भूमिका घेतलेली आम्ही आहे. तिथं 2 वर्ष सक्त मजुरी झालेली 1947 ला. आमच्या घराचे धुळठाण केलेले माणसं आहे आम्ही मॅडमजी. नक्कीच नक्कीच. आणि या मुद्द्यावरती आपण परत येणार आहोत बोलायला, परंतु आज जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण प्रकाशजींकडे जाऊया. प्रकाशजी, तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे जो लक्ष्मणजींना सुद्धा विचारला, की आजही ओबीसी नेते एकत्र येण्याचं चित्र का नाही दिसत आहे, जेव्हा हा संघर्ष इतका पेटलेला आहे आणि ओबीसी नेते खरं तर आक्रमक झाले पण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये. काय म्हणाल त्याबद्दल? नाही, सर्वप्रथम मी आज महाराष्ट्र शासनानं मुक्ती दिनाचा योग साधून मराठवाड्याच्या ओबीसीच्या जखमावरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो केलेला आहे, ही कुणबी प्रमाणपत्र वाटून त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करतो. एका डोळ्यामध्ये मुक्ती दिनाचे आनंद अश्रू आणि एका डोळ्यामध्ये या ओबीसीच्या ह्या गाव कुसावर राहणाऱ्या ज्या गरीब जमाती आहेत त्यांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा प्रसंग जो आहे तोही आजचाच दिवस साधून, आजचाच योग साधून महाराष्ट्र शासनानं हा जो काय प्रकार चालवलेला आहे याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाला या ओबीसीना जाब द्यावाच लागेल. विशेषतः मराठवाड्यातील जे ओबीसी जे आहेत, ज्यांनी मुक्ती संग्राम जो आहे तो मुक्ती संग्राम आज त्यांचा म्हणजे एक आनंदोत्सव असतो आज मराठवाडा जनतेचा. पण ओबीसीच्या बाबतीत आजचा दिवस जो आहे तो काळा दिवस म्हणून म्हटला तर काही हरकत नाही. आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. ओबीसी नेत्यांचा जो आपण एक प्रश्न विचारला की ओबीसी नेते एकत्र का येत नाहीयेत, ओबीसी नेते एकत्र नाहीये, पण हा आपल्या प्रश्नाशी मी सहमत नाहीये. एकटे बबनराव तायवाळे सोडले की बाकी सगळे नेते जे आहेत, सगळ्या नेत्यांनी ह्या जी.आर. जो आहे ह्या जी.आरचा निषेध केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी होळी केलेली आहे, मोर्चे आंदोलन सगळे प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत. आणि त्यामुळं ओबीसी सगळे नेते जे आहेत त्यांचं एकमतच आहे की हा जी.आर. जो आहे हा ओबीसीचा आरक्षण जे आहे त्याचा सत्यानाश करणार आहे. तो जी.आर. रद्द झाला गेला पाहिजे. त्यासाठी हे आमचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे. ओबीसीचा अस्तित्वाचा लढा जो आहे तो आता या महाराष्ट्रात सुरू आहे. बाकी आता हे जे कुणबी प्रमाणपत्र जे आता वाटप सुरू आहे याच्याकडे मी येतो की कसली प्रमाणपत्र आहेत, ती कुणी द्यायला सांगितलेली आहेत, काय प्रक्रिया आहे, की हे शिंदे समिती नावाची एक समिती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतात त्यांनी समिती नेमली. योगेश, सहमत आहात काय असे? तर मला तुम्ही विचारावं, मोठे माणसं आहेत म्हणून मला डिस्टर्ब करायचं होतं. मला त्यांनी विचारले, अण्णा तुम्ही जरा मी तुमचा सन्मान करतो. वेळ अजून आता तुम्ही आणि मी दोघंच आहे, त्यामुळे तुम्ही मॅडमने इंटरव्हेन्शन विचारलेलं आहे. आपण मला असं वाटतं की भांडण्यापेक्षा विसंवादापेक्षा संवाद करूया. मला असं वाटतं की आपण योगेशजींना बोलायला द्यावं. योगेशजी, अण्णा तुम्ही आज म्हणाला की बाबा मराठवाडा मुक्ती संग्राम दिना, बरं मला तुम्हाला दोघांना एक क्षणभर थांबावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.